यांनी माझ्या लग्नासाठी म्हणजे माझ्यासाठी आहेर दिली आहे. अरे आधी यगिन तरी होऊ द्या. नंदकिशोर घाडीगावकर यांचे आभार मानतोय. तेव्हा त्यांचा भला कर मी मागून माझा पण भला कर. या का अशोक सोलंकी, श्री अशोक सोलंकी याचकडून 100 रुपयाचा आहेर आलेला आहे. अरे अशोक सोलंकी यांचे आभार मानतोय. तेव्हा त्यांनी 2 हाताने दिले, त्यांना 4 हाताने दिले. नाहीतर हो त्याचप्रमाणे रामकृष्ण घालीगावकर त्याचप्रमाणे समीर परब त्याचप्रमाणे सिद्धिविनायक दशावतार नाट्यमाचे मंडळाचे सदस्य अक्षय पाटील यांनी माझ्या लग्नाचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचे पाठवले दिले. त्यांचे तुमचे आभार म्हणून गणरायाला वंदन. पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. बाबा मुहूर्ताची वेळ फार मोलाची आहे. ही शिवघटिका जमू नको तळे होते लवकरात लवकर स्वयंवर आला. स्वयंवराचा मंडप सजला. स्वयंवराचा मंडप सजला. आज दिवस भाग्याचा, आज दिवस भाग्याचा, आज दिवस भाग्याचा. स्वयंवराचा मंडप सजला.
असा प्रसंग तुमच्या बाबतीत करावा. आश्चर्य आमच्याही मनाला जडलंय. या गोष्टीचा लावून लावून विचार आम्ही करतोय. घडून नाही तो प्रसंग घडला. पण राजे, मुळे आमच्या शंकाला नाही. अशी कोणती? तुम्ही तुमच्या कन्येचा संयम आरंभिला होता. कदाचित तुमच्या कन्येवर कुणीतरी अगोदर आसक्त झालेला असायला हवा. आणि म्हणून तिचा संयम होणे यासाठी या संयम मंडळाला तिथून आपण राजे संकर्षण डोळ्याचा कान लवताना लवता येण्यात प्रकार घडला तो अनुचित प्रकार. कोणी बाळ राज करण्यात गुंतला. कुठं गेली कुणी तिचा अपमान केला की काय याचा शोध मला घ्यायचा आहे. राजे थांबा. राजे थांबा म्हणतोय. राजे संकर्षण का आपण आपला मार्गदर्शन रोखतात. याही कारण आहे. मी तिचा जन्मदिता बाप आहे. माझ्या पोरीचं ही राजे जाणता होत आम्ही. आज तुमच्या मनाची होणारी द्विधा अवस्था आम्ही जाणता आहोत. पण लहान मोठे मोठा घात घेतोय म्हणून क्षमा करा. राजे संकर्षण काही असेल ते स्पष्ट आणि राजा इकडं. या तुमच्या स्वयं मंडपात आम्ही आलो. तुमचे आणि आमचे नाते संबंध जुळलेले नसतील कदाचित. पण ज्या ठिकाणी तुमच्या या भरलेल्या स्वयं मंडपात सारे क्षत्रिय उपस्थित असताना तुमच्या गणित म्हणजे अपहरण करावं हा माझ्या क्षत्रिय कुळाला तज्जलाचा डाग आहे. धन्यवाद. राजे संकर्षण राजा मेघदत्त आपल्याला धन्यवाद देतोय. क्षत्रिय राजकर्त्यांनी खचून भरलेला हा स्वयंवर मंडप प्रत्येक राजकर्ता खाली माना घालून आपापल्या आसनी बसलेले असताना ताजमहालीला आपण भेटायला आमच्या कन्येसाठी आपण फिरत आहोत. राजे ऐका. स्त्रीचा सन्मान करो हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. याच्यासाठी तुम्ही फक्त आज्ञा करा. ज्या ठिकाणी ज्या नीच नराधमाला तुमच्या कन्येला देऊन ठेवलं असेल त्या नराधमाला कंठ छेदून आणि तुमच्या कन्येची उपकार करेल. माझा विश्वास. मग हे खास मंतव्य राजा मेघदत्त तुला आज्ञा देतोय. ठीक आहे. आधी पोळी या बोलवा, माझं लगीन व्हायला पाहिजे. काय झालं? माझं लगीन काय आधी पोळी या बोलवा. लग्न व्हायचं. होय काय लग्न करायचंय. म्हणजे काय लग्न होय. लग्न लग्न होय. लग्न होय. लग्न होय. अरे जागा बघून नाही भाई. लग्न होय. अजून होय. लग्न होय. लग्न होय. लग्न होय. क्या? बोलायचं हो. कुणा चांडाळाच्या हातून हे क्रूर कर्म घडलंय याचा शोध राजा मेघदत्ताला घ्यायला हवा. दुसऱ्या वरी
महिन्याचं मान धन झालं आणि म्हणून तुझ्या बापाने केलं नाही का हातभार या अमरसेनला हातभार केला आणि सर्व दिनापासून भारताने वस्त्रात चालली होती आम्ही सेनापती होतो म्हणून तुमचं राज्य होतं पण एखाद्या बापाने कोणत्यासाठी मला हातभार केला आणि तो दिनापासून मी राष्ट्राची बनलो आणि त्या राजकारणाचा वंशजा किंवा म्हणजे तू माझ्या मनात इच्छा पूर्ण करण्यासाठी काय तुमच्या घरात असणारी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आला पण लक्षात ठेवा तुमची इच्छा केव्हाही पूर्ण होणार नाही ज्याला राज्यातून बाहेर काढलं त्याला राज्य घेण्याचा अधिकार नाही म्हणूनच तुम्हाला आता अधिकार होत कारण तिने काहीच केलं नाही मग केलं का हिच्या अमरसेनला हातभार केलाय की छोट्याच्या चुकीमुळं हिच्या अमरसेनला हातभार आणि हातभारला हे शासन हिला करण्यासाठी राजा मेघनाथच्या राज्यामध्ये
नाट्यरत्न निवृत्ती गाणेगावकर यांनी माझ्या कलाकाराचा गौरव करण्यासाठी लाख मुलांचे पात्र केले. त्याचप्रमाणे विजय परब आणि सदानंद भोगळे यांनी माझ्या कलाकाराचा गौरव करण्यासाठी लाख मुलांचे पात्र केले. त्यांचे तुमच्या आवाजाने नजरेला बनवतो पारितोषिकाचा स्वीकार करतो. मृदुला जो प्रसंग घडला तो महाभयंकर प्रसंग. असा प्रसंग स्वयंवर मंडपात कधी कुठल्या स्त्रीच्या वशी येऊ नये याच्यासाठी तुझ्या पित्याला शब्द द्यावा. तसा तू आपला नीच भगवान गेलो जशी आहेस तशी तुला घेऊन जाईल. राजे संकर्षण नमस्कार. माझी आज्ञा घेऊन आपण मार्गानं मार्गस्थ झाला. मग सका माझ्या कन्येचा शोध आपल्याला लागला. राजे मुलगी म्हणजे प्रत्येक बापाच्या घरची इभ्रत असते आणि हीच तुमची इभ्रत. पहा माझ्या जीवनात मला पडलेला घडलेलं नाही. भरल्या स्वयंवर मंडपातून एका इनीची वदृश्य झाली. याच्या मुलाशी बाबा याच्या मुलाची फार वेगळं कारण आहे. तुझ्या बापाचे कान उत्सव झाले. ऐका बाबा काय घडलं तुझ्या बाबतीत? बाबा दुसरा तिसरा कुणी असून आपल्याच राज्यातून म्हणजे काही दिवसा अगोदर जो आपल्या राज्याची सेवा करत होता आणि त्याच राज्यात आपण त्याला हद्दपारीचं शासन होतो. थांब बाळ. तो दुसरा तिसरा गाडी आला आमच्या म्हणजे या आपण सेनाला हद्दपारीचं शासन आम्ही उठवलं. हो अपहरण केलं आणि याच ठिकाणी तो मला घेऊन आला. राजे लोकांवर अनावर होणं साहजिक आहे. कारण स्वतःच्या मुलीच्या विरोधीवर कुणीतरी एका वयस्क व्यक्तीला हात घालावा याच्यापेक्षा बापाला जिवंतपणाचं मरण ते काय. संकर्षण पोरीच्या मुखावाटे निघणारे शब्द ऐकले आणि रक्ताचं पाणी घराच्या भात राजे तुमच्या राज्यात कधी काय तुमची चांगली घडवा तुमचा सेनापती आला साहेब. या अमर सेनात तुम्ही हक्कपायीचं शासन दिलं पण तुम्ही दिलेलं शासन त्या शासनाचा सूड घेण्यासाठी मनात स्वतःची भावना घेऊन तो आवाज तुमच्या कन्येचं अपहरण करता झाला. पण राजे भरला स्वयंपाकाला आम्ही तुम्हाला शरण देणार होता. एका क्षत्रियाच्या क्षत्रपणाला तो प्रचंड लागला. तोच जात आज तुमच्या कन्येची सुद्धा तुम्हाला पुसून लागला आहे. आमच्या बाळाची इज्जत तुम्ही राखला. आपण आमच्या पिता वेळ कितीतरी लहान तरी सुद्धा आमच्या मुलीच्या मी आता कडवकर सगळे राजे प्रार्थना म्हणजे एकदा चला माझी घरची इज्जत काढ टाकला. आम्ही
पण याच स्थळी तुम्ही तुमच्या कन्येचा हात माझ्या हाती देऊन पाहता. माझ्या संकर्षण ज्येष्ठ हो, तुमच्या इच्छेचा आग्रह नाही करू शकत. राजा बोलल्याप्रमाणे वागणार आहे. राजा मेघदत्त दिलेल्या शब्दाला केव्हाही चुकणार नाही. चला या तुमची इच्छा. आमच्या वडील सगळे संसारासाठी तुम्हाला सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद. आमच्या नांदा सौख्य नांदा सौख्य नांदा सौख्य. राजे होई आज एका बापाला जे करायला होतं ते आम्ही केलं. मला सांग, आमच्या या निर्णयावर तू नाराज नाहीस ना? नाही हो, जसं हवं होतं तसंच माझ्या मनात होतं. आज माझ्या मनाला माझ्या मुलीला वाटलं त्याप्रमाणे मी वागण्यासाठी तयार झालो. तुझ्या घरचं संरक्षण त्यांनी केलं. मला सांग, असा जोडीदार तुला शोधून सुद्धा सापडणार नाही. बरोबर आहे. म्हणून आज अगदी गांधर्व पद्धतीने तुला विवाह लावलेला आहे. तुझा हात त्यांच्या हाती दिला आहे. जा पोरी जा. हिला घरी जा. बाबा, जर का या मृत्यूची आठवण तुम्हाला केव्हा आली तर नक्कीच या पुढे नाही. बाबा, या बाबाच्या विधानाची दानं सगळ्यात तुझ्यासाठी उघडी आहेत. या म्हाताऱ्या बापाची कधी आठवण आली पोरी? अति निशंक मनानं बापाजवळ जावं लागलं तुझा बाप. राजा मेघदत्त स्वतःच्या दुःखाला आवर खाय.